लाडक्या बहिणींनो, 3 आनंदाच्या बातम्या मी तुम्हाला देणार आहे. तिन्ही आनंदाच्या बातम्या आपल्यासाठी इतक्या जबरदस्त आहेत, की तुम्हाला एकदम आनंद म्हणजे आनंदच होईल. आणि या आनंदाच्या बातमीनंतर तुमचं लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करणार. तुमच्यासाठी सगळ्यात आनंदाची बातमी मी घेऊन आलो. ज्याच्या गोष्टीची तुम्ही वाट बघत आहात, ज्या गोष्टीमुळे तुम्ही भीत होतात, तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नाची उत्तर आज मी देण्यासाठी इथं आलो. फक्त आनंदाच्या बातम्या आणि तेही 3 बातम्या. मात्र त्या अगोदर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण आपल्या चॅनलला लाडक्या बहिणी संदर्भातले सगळे व्हिडिओ ताजे अपडेट येत असतात. लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला म्हटलं 3 आनंदाच्या बातम्या आज माझ्याकडे आहेत. म्हणजे कशा, की ज्याच्यामुळे तुम्हाला होणारा त्रास आता थांबू शकतो. ज्या गोष्टीमुळे तुमच्यासोबत जे काही अन्याय होत आहे तो थांबतो आणि तुमच्या हप्त्याबद्दलची यासोबतच तुम्हाला आणखीन एक गोष्ट जी आहे मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या एका निर्णयाचा किती सरकारवर परिणाम पडू शकतो, या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आज पाहिजे आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, 3 आनंदाच्या बातम्या कशा आहेत. मग सुरुवात कोणत्या बातमीपासून करू मला याचीच गोष्ट समजत नाही. कारण तिन्ही जबरदस्त आनंदाच्या बातम्या आहेत. पण सुरुवात एका बातमीनं करतो. पहिली बातमी मी घेतो, की आपला जो म्हणजे हप्ता आहे, तो हप्ता जो आहे आता तिन्ही पत्रक जे आहेत त्याचे मंजूर झालेले आहेत. म्हणजे काय, तर आपल्याला मोगमाच सांगितलेलं होतं, की रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला जे आहे आपल्याला पैसे भेटणार. मात्र ही गोष्ट मोगमात होती, मात्र त्याला काहीतरी आधार पाहिजे, व्हॅलिड पाहिजे आणि त्यासाठी जे आहे आता तिन्ही जे जी-आर आहेत ते मंजूर झाले आहेत. मात्र एक गोष्ट सर्वात आनंदाची ही आहे, की कदाचित आत्ताच सांगू शकत नाही. रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला जे पैसे भेटणार आहेत, ते कदाचित वाढून भेटू शकतात. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. बघा लाडक्या बहिणींनो, मागच्या महिन्यातलं बजेट होतं 3600 कोटी. यावेळेसचं तिन्ही जी-आरचं बजेट झाले 4000 कोटी. बघा एक गोष्ट लक्षात ठेवा आणि मेन म्हणजे या महिन्यामध्येच आपल्याला अपात्रची संख्या किती 40-42 लाख धरली होती. आता जर एवढे अपात्र झाले तर बजेट किती व्हायला पाहिजे होतं? कमी व्हायला पाहिजे होतं. पण आता सरकारने मागे काय केलं तर आपल्याला माहीत आहे. सरकारने 2 महिन्याचे पैसे आपल्याला ॲडव्हान्स दिलते. एका महिन्याचा पैसा ॲडव्हान्स, एकाचा रेग्युलर. कधी? रक्षाबंधनला. ह्यावेळेस असं होतं का? कारण जर 3600 कोटी झालेच, तर 3600 कोटीतून जर काही लाडक्या बहीण होल्डवर असतील, त्या होल्डसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे. म्हणूनच तुम्हाला म्हणत आहे शेवटपर्यंत बघा. जर होल्डवर असतील तर मग त्यांच्यासाठी जे आहे नवीन बजेट जे आहे आपल्याला कसं बघायला भेटणार होतं? घटणारं. म्हणजेच 3,000 कोटीपर्यंत, 2800-2700 कोटीपर्यंत. या उलट इथे बजेट वाढलेलं आहे. याचा अर्थ स्पष्ट समजू शकता तुम्ही, की कदाचित ह्या महिन्यामध्ये आपल्याला जर समजा 2 महिन्याचे पैसे नाही भेटले, तर हा एकच महिना ₹2100 येतो का? हा एक मेन मुद्दा आहे. कारण हा ओवाळणी आहे, ही ओवाळणीची भेट आहे. जर बजेट वाढलं तर याचा अर्थ काय झाला? लाडक्या बहीण वाढल्या का? तर नाही. लाडक्या बहीण उलटं होल्डवर आहेत, घट झालेली आहे, ही मात्र पक्की न्यूज आहे. मात्र त्या लाडक्या बहिणींना सुद्धा आनंदाची बातमी हीच आहे, की तुमच्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाची अपडेट मी आणली आहे. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. पहिल्या अपडेटकडे जाऊया. की आपल्याला जे आहे आता पैसे वाढून येऊ शकतात का? तर याचीही आपल्याला एक हिंट भेटलेली आहे. कारण रक्षाबंधन आहे, तर रक्षाबंधनच्या सणानिमित्त काही ना काही बोनस तर भेटलं पाहिजे. प्रत्येक बहिणीला वाटलं होतं ₹1,500 ₹1,500 भेटतील. मात्र ₹1,500 जागी 1,500चं सर्क्युलर निघालं होतं. मात्र कालचा जो जी-आर पडला त्यानुसार जो आहे मागच्या महिन्यातलं 3600 कोटीचं बजेट होतं. मात्र या महिन्यात 4,000 कोटी झालं. या उलट लाडक्या बहिणी आपल्याला माहिती तर कमी झाल्या असून होल्डवर झालेले असून मग बजेट वाढलं कसं काय? तर याचे 2 कारणं प्रमुख स्पष्ट करतो. होल्डवरच्या बहिणीला जरी बजेट दिलं, तरी मात्र 3600 कोटीच बजेट जायला पाहिजे. तर त्यांच्यासाठीही काही गोड गोष्ट असू शकते आणि बाकीचं ₹2100 मला तरी वाटतं 1,500 ची 3,000 नाही होणार. मात्र ₹2100 एखादा महिना तुम्हाला देऊन काय सरकार खुश करणार का? हा सगळ्यात मोठा जो आहे मुद्दा इथे उपस्थित होतो. कारण बजेट वाढ याचा अर्थ जे आहे लाडक्या बहिणींना काही ना काहीतरी आनंदाचा शिधा म्हणून जे आहे किंवा काही ना काहीतरी एखादी अशी गोष्ट आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कालच बातमी आली ती आनंदाचा शिधाही थांबवला आहे. याचाच अर्थ काय? तर हो आनंदाचा शिधा हे ₹2100 रुपयानं भेटणार आहे का? 1 महिना का होईना पण 2100चा हप्ता मिळणार आहे का? ओवाळणी वाढीव 2100 भेटणार आहे का? असा एक प्रयोग जो आहे मला लक्षात येतोय की असा प्रयोग होऊ शकतो. 1500च्या जागी ₹2100 आपल्याला 1 महिना का होईना भेटू शकतात आणि तो सरकारचं वचन जो आहे पूर्णसुद्धा होणार याच गोष्टीमुळे. तर पहिली बातमी ही खूपच आनंदाची होती, की तुम्हाला जे आहे या गोष्टीमध्ये
पैसे तर भेटणारच, मात्र काही ना काहीतरी तुम्हाला वाढीव भेटणार किंवा वेगळं काहीतरी गिफ्ट भेटणार. मला जरी वाटतं माझ्या हिशोबानं ₹2100 ₹2100 भेटतील, असं मला तरी वाटतं आणि तशी आपण अपीलही करणार आहोत. तुम्ही कमेंटमध्ये प्रत्येकानं लिहा, की ₹2100 आम्हाला ओवाळणीची गिफ्ट म्हणून द्या म्हणून. ठीक आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाची, की आपल्या प्रत्येक लाडक्या बहिणीला अपात्र करण्यासाठी जी आहे भीती वाटत होती. लाडक्या बहिणी जवळपास 40-42 लाख अपात्र ती म्हणजे होल्डवर ठेवलेल्या होत्या. त्यापैकी एवढ्या होत नसतात, मात्र थोड्या बहुत तरी अपात्र होतच असतील. 4,00,000, 5,00,000, 10,00,000 जे काही आकडा असेल ते आणि मात्र जूनची पेमेंटही भेटली नाही. मात्र याची वाचा जी आहे संतापजनक फुटलेली आहे. डायरेक्ट लाडक्या बहिणींनी हायकोर्टात अपील केलेली आहे आणि तब्बल 24,000 लाडक्या बहिणींनी हायकोर्टात अपील केलेली आहे, की यांनी आम्हाला अपात्र का केलं? जर आमच्या फॉर्ममध्ये त्रुटी होती, तर मग यांनी सुरुवातीला यांच्या नियमामधून, त्रुटीमधून आम्हाला का काढलं नाही? याचा अर्थ स्पष्ट आहे, की आम्हाला लाभ द्या, असं त्यांनीच डायरेक्ट सांगितलेलं आहे. आम्हाला प्रत्येक महिन्याचा लाभ आला पाहिजे. जर योजनेमध्ये आम्ही बसत नव्हतो, तर मग आम्हाला वर्षभर लाभ तुम्ही का दिला? आणि आत्ताच का थांबवला? तुमचं काम नव्हतं का वर्षभरात तुम्हाला स्क्रुटनी करता नाही आली का? म्हणजे तपासता नाही आलं का? संतप्त सवाल जे आहे लाडक्या बहिणींनी उपस्थित करत कोर्टाचा दरवाजा ठोठावला. याचा अर्थ स्पष्ट आहे, की कोर्ट विचार करू शकतं, की तुम्ही 1 वर्ष थोडी लावणार फॉर्म चेकिंगला. तुम्ही तुमच्या ज्या अटी होत्या, त्या अटी सुरुवातीलाच तुम्ही प्रदर्शित केलत्या आणि त्या प्रदर्शित केलेल्या अटी ज्या आहे सुरुवातीलाच ज्या आहे लाडक्या बहिणींसमोर ठेवल्या. त्याच्यात जे फॉर्म भरले, त्याच्यात तुम्हाला माहीत होतं, की हे अपात्र होऊ शकतात. मग तुम्ही त्यांचा फॉर्म स्वीकारला का? आणि स्वीकारला ते स्वीकारला. 1 वर्ष पैसे का दिले? तब्बल 1 वर्ष 12 महिने पैसे का दिले? आणि जर आता पैसे दिले, तर तुम्हाला तुमच्या नियमांमध्ये चेंजेस करावे लागतील. आता तुम्ही त्यांना काढू शकत नाहीत. कारण ही तुमची चूक आहे. म्हणजे कोणाची? सरकारची चूक आहे. ही लाडक्या बहिणींची चूक नाही, तर ही सरकारची चूक आहे आणि सरकारला सरकारची चूक जी आहे दुरुस्त करावीच लागेल या माध्यमातून. याचाच अर्थ काय? तर लाडक्या बहिणींनो 1-2 नाही तर तब्बल 24,000 लाडक्या बहिणी ज्या आहेत दाद मागायला गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे अपात्रतेची तुमची टांगती तलवार आता विरोधी आहेत ना. बरोबर. ते राजू बी त्या टाकेत. रेषेबाहेर येणार आहे. याचाच अर्थ जे आहे लाडक्या बहिणींनो तुम्ही खुश राहू शकता, आनंदात राहू शकता. तुम्हाला आता जे आहे येणाऱ्या काळामध्ये किती अपात्र असू द्या, मुद्दामून अपात्र असू द्या, त्यांचा काही प्रॉब्लेम असू द्या, मात्र कोर्टा थ्रू तुम्हाला जे आहे आधार भेटणार आहे आणि तो भेटूही शकतो कारण तब्बल 24,000 लाडक्या बहिणीचा एक उठाव झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तिसरी गोष्ट आणि तिसरी आनंदाची बातमी म्हणजे ई-के-वाय-सी वेबसाईटवरून गायब झालं. सध्या ई-के-वाय-सीचा मुद्दा चांगला ट्रेंडमध्ये होता. सरकारनं प्रयोग करून बघितला. लाडक्या बहिणीच्या वेबसाईटला ई-के-वाय-सी टाकलं होतं. मात्र सध्या लाडक्या बहिणीच्या वेबसाईटला ई-के-वाय-सीचं टॅब दिसत नाही. म्हणजेच काय तर सरकारने ई-के-वाय-सी मागं घेतलं. म्हणजेच काय तर तुम्हाला आता नवीन झंझट जी ई-के-वाय-सीची आहे, ती सध्याच डोक्याला ताण घ्यायची गरज नाही. नाहीतर काय होत होतं ई-के-वाय-सी करा तरच पैसे भेटणार. मात्र गावखेड्यातील महिलांपर्यंत हा संदेश जातच नसतो. व्हिडिओ बघणारे किंवा समजून घेणारे खूप कमी असतात. म्हणून मात्र ई-के-वाय-सीमध्ये छाननी करून त्यांनाही पैसे भेटले नसते किंवा होल्डवर गेले असते. मग याचाच अर्थ काय की ई-के-वाय-सी टॅबच सरकारने जे आहे वेबसाईटहून हातळवलं. त्याच्यामुळे तुम्हाला नवीन ई-के-वाय-सीचा सूचना कोणी देत असेल, तर आताही काही त्याची गरज नाही कारण तुम्हाला तिथे टॅबच नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टीत पडू नका. तर लाडक्या बहिणींनो 3 आनंदाच्या गोष्टी मी आज तुम्हाला दिल्या आहेत. बघा तुम्हाला व्हिडिओला नक्की लाईक करावं लागेल, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं लागेल आणि कमेंटमध्ये लिहा की ₹2100 रक्षाबंधनचा हप्ता हवा.